जिंतूर पोलिसांचा धडाका 2.73 लाखाचा बंदी घातलेला गुटखा जप्त। छापा पडताच आरोपी पळाला। अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले। जिंतूर शहरात अवैध गुटखा व्यापार करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पठाण मोहल्ल्यातील जफर पठाण या व्यक्तीच्या घरावर छापा टाकून 2,73,000 रुपये किमतीचा महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा जप्त करण्यात आला। पोलिसांना पाहताच आरोपी छतावरून पळ काढल्याने परिसरात खळबळ उडाली। आज शुक्रवारी दुपारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पुंड, पोलीस हवालदार वाहक 1265 राठोड, पोलीस शिपाई 205 धोत्रे, महिला पोलीस शिपाई 1224 डुब्बे हे अधिकारी पेट्रोलिंगवर असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जफर पठाण हा पठाण मोहल्ला जिंतूर याच्या घरी शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याचा साठा आहे। मिळालेल्या माहितीवरून तात्काळ शासकीय पंचासह छापा टाकण्यात आला। मात्र पोलिसांना पाहताच आरोपीने घराच्या छतावरून पळ काढला। त्यानंतर घराची झडती घेतली असता महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला आणि मानवी आरोग्यास घातक असा गुटखा सापडला, ज्याची किंमत तब्बल 2,72,858 एवढी आहे। हा गुटखा कर्करोगासारख्या दुर्धर आजारास कारणीभूत ठरतो, त्यामुळे त्यावर शासनाने कठोर बंदी घातली आहे। या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये चांगलाच धाक निर्माण झाला असून नागरिकांकडून जिंतूर पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे। सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी देवाशीष बेनीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक पुंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण, पोलीस हवालदार वाहक राठोड, जाधव, वाटोडे, वाघमारे, पोलीस शिपाई धोत्रे व महिला पोलीस शिपाई डुबे यांनी सक्रिय सहभाग घेतला। या कारवाईमुळे जिंतूर शहरात चर्चेचा विषय ठरला असून जिंतूर पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्वर नागरिकांमध्ये उमटला आहे।